प्रियाला प्रीत कळेना. शमी, अभि, ऑफकोर्स तुमचा अजून हनीमून व्हायचं राहिलाय नाही का? तेव्हा मी असा विचार केला की माझ्या शमीला स्वित्झर्लंड खूप आवडतं, हो ना शमी? मग मी ठरवलं की माझ्यातर्फे गिफ्ट म्हणून हनीमून पॅकेज. मला माहिती आहे ना अभि, आता लग्नात इतका खर्च झालाय, तेव्हा मग असं एक्सपेन्सिव्ह हनीमून साजरा करणं शक्य नाही होणार ना. म्हणून मी विचार केला की माझ्याकडूनच गिफ्ट देऊया. नाहीतरी ते रिच्युअल असतं नाही का विवाहताई, ते जावई आणि लेक त्यांना घरी बोलवून काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं. सो हे हनीमून पॅकेज माझ्याकडून तुम्हा लोकांना गिफ्ट. थँक्यू सो मच ममा. तू माझ्या आवडीनिवडी एवढ्या लक्षात ठेवल्यास म्हणून. पण हे नकोय मला. आता मी शमिका अभिजित पेंडसे झाले. शमिका राजे नाही राहिले. आता अभि, त्याची फॅमिली, ते जसे असतील, जसे राहतील, त्यांची जी काही लाईफस्टाईल असेल ना, तीच माझी असेल. कोणती भाजी करू रात्रीच्या जेवणाला? तुझ्या आवडीची करीन, सांग मला. अगं तू काय एवढी मेहरबानी करतेस माझ्यावर? काहीच गरज नाही. ओके, माहेर वाशिणेस. आज आलीयस, उद्या कदाचित जाशीलही. आता 4 दिवसासाठी आलीयस तर आराम कर ना जरा. मी बनवीन तुझ्या आवडीचं. सांग. कुठे गेली होतीस तू? मी माझ्या सासरच्यांसाठी खरेदी करायला बाहेर गेले होते. आज मी माझ्या घरी, स्वतःच्या घरी जायला निघतेय ना, म्हणून. तुम्हा लोकांना कुठल्या गोष्टीची एवढी घाई लागलेली असते? आता मी आणि अभि बोलत होतो की तू सासरी चाललेलीस, तुला रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही म्हणून तुझ्या सासरच्यांसाठी काहीतरी भेटवस्तू घ्यायची होती, आणि तू आणि असं तडकाफडकी जायचं कारण काय? जे घर माझं नाहीये, ज्या घरात मी पाहुणी आहे, त्या घरात मी पहिले 4 दिवस राहून 5व्या दिवशी निघण्याचीच तयारी करायला पाहिजे ना, पाहुण्यांसारखी. काय शमिका, बरोबर आहे ना? मेघना, हे बघ, मी जे माधुरीला नेहमी सांगतो तेच तुलाही सांगतोय. ते घर जेवढं आई बाबांचं, माझं, शमिकाचं आहे, तेवढंच तुझं आणि माधुरीचं सुद्धा आहे. दादा, तू तर बोलूच नकोस. तू लाख सांगशील रे की हे घर तुझंही आहे, माझंही आहे, पण तुझ्या बायकोलाही तसं वाटायला पाहिजे ना. क्षणात तिने मला परक करून टाकलं रे, पाहुणी म्हणून. आज सकाळी तिने आजीच्या डोळ्यात पाणी आणलं, आणि आता माझ्या डोळ्यात. हे सगळं झाल्यावर ना मला इथे राहण्याची इच्छाच नाहीये. हे बघ, माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. हो, पण तू काहीतरी म्हणतेस हे तर तू मान्य करतेस ना? अगं तसं नाही. नाही, तुला मान्य आहे की नाही एवढंच सांग मला. मी म्हटलं होतं की तू माहेर वाशिणेस. 4 दिवसांसाठी आलेस तर कशाला कामं करतेस? मी करीन तुझ्यासाठी. पण याचा अर्थ असा नव्हता की तू 4 दिवसांची पाहुणी आहेस. हे बघ, मला तुला असं कुठल्याही पद्धतीने जाणवून द्यायचं नव्हतं. तू सरळ सरळ मान्य का नाही करत शमिका की तुला मी नाही आवडत? जसं मी मान्य केलंय की मला तू मुळीच आवडत नाही. आणि आता जर अशीच वागत राहिलीस ना तर एक दिवस सगळ्यांची नावडती होशील, कळलं? बरोबर बोलतेय ना आजी मी? माझा तर लग्नालाच विरोध होता. या कशाला उगाच पांढरा हत्ती पोसायचा? त्यांची राहणी वेगळी, त्यांचे रीती वेगळ्या, विचार वेगळे, संस्कार वेगळे. 4 दिवस आली आहे म्हणे. आमच्यात नाही हो माहेरवाशिणीला असं बोलत. माझी प्रिया